चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकमक्षरम पुंसा महापातकनाशनम। इकडे लक्ष द्या। एक बाणी एक वचनी एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचे चरित्र सज्जनानो जीवाचं कल्याण करणार आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला सुख शांती समाधान प्राप्त करून देणारे चरित्र म्हणजे रामचरित्र। रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारे या जगाच्या पाठीवरचे एकमेव साधन आहे। आणि रामकथा ही मंदिरातली किंवा मंडपातली कथा नसून सज्जनानो, रामकथा तर प्रत्येक माणसाच्या घराघरातली कथा आहे। अशी ही सुरस गोड पवित्र श्रीराम कथा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान प्रभूची कृपा, सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु किसन बाबा, सद्गुरु माऊली दादा अशा थोर संतांची कृपा, जन्मभूमी रासामाता बजरंग बलीची कृपा, सर्वांच्या या संत महात्म्याच्या कृपा प्रसादामधून या रामकथा ज्ञान यज्ञाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन करणारी मंडळी ज्यांनी भारत भ्रमण यात्रा पूर्ण केली, जगन्नाथपुरी, द्वारकानाथ, रामेश्वर, केदारनाथ, पशुपतीनाथ आणि सर्व तीर्थांचं पाणी त्याचं पूजन, तीर्थ नद्यांचं त्याचं पूजन म्हणून ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, देवाची संताची बोळवण म्हणून माऊंद्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आदरणीय आमचे अशोकांना करांडे, बाबासाहेब बळीराम करांडे, येडूनाना चोले, महादेव अण्णा दराडे, बळीराम भाऊ दराडे, महादेव दगडू चोले, हनुमंत कारभारी दराडे, तुकाराम रंगनाथ चोले, राजेभाऊ सोनापा चोले, आमच्या द्रौपदी अक्का, रामकवर जीजी, अजून कोण राहिलं बाबा, आदरणीय आमचे लक्ष्मण भाऊ माणिकराव चोले, आणि जुनी जरी कोणी विसरला असेल तर क्षमा असू द्या। पण सर्वांच्या माध्यमातून पाहता पाहता रामकथेला आज 6 दिवस झाले। काल आपल्या रामायणामध्ये प्रारब्ध कधी कोणाला सोडत नाही, इकडे लक्ष द्या। जे पाऊल राजगादीवर पडणार होते तेच पाऊल जंगलाच्या दिशेने, वनवासाच्या दिशेने रामाचे पडतात। रात्री आपल्या रामायणामध्ये रामप्रभूला अयोध्या सोडावा लागली आणि पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर होतो। रात्रीचा प्रसंग होता। अयोध्येतली संपूर्ण जनता रामाच्या सोबत नदीच्या काठावर झोपलेली रामानी पाहिली आणि जगाचा बाप ढसाढसा रडला। बापरे, एवढे गरीब लोक 14 वर्षे मी कशी सांभाळणार? कारण लोकांनी ठरवलं होतं की जिथं आपला राम तिथं आपण जीवन जगायचं। रामच अयोध्येमध्ये नसेल तर अयोध्येमध्ये जीवन जगण्यामध्ये काय मतलब आहे? म्हणून संपूर्ण जनता, याचा अर्थ असा आहे की आजही चांगल्या माणसासाठी लोक दुःखी होतात। ए लेकराला जवळ घे बाई, ए कुणाचं बाळ आहे ते, सोडू नका त्याला, लेकराला सोडू नको बाई। सुमंत प्रधानाला रामाने उठवलं, लक्ष्मणाला सीतेला उठवलं। ए सुमंता, रथ सज्ज कर, अयोध्येकडे गेल्यासारखे रथाचे चाक दाखव, पण तिकडनं तू असा विड्याला ये, आम्ही मधून येतो। सुमंत प्रधानाने रथाचे चाक इकडे गेल्यासारखे दाखवले, फिरून बिड्याकडे आले। राम लक्ष्मण सीता मधून गेले। पहाटे पहाटे अयोध्येतले लोक उठले, राम नाही, सुमंत प्रधान नाही। ए उठा, ए उठा 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 उठा,
अयोध्येतले सगळे लोक उठले. अरे देव आपल्याला सोडून गेले. देवाला वाटलं असेल की 14 वर्षे या लोकांचा बोज आम्ही कसा सहन करू, म्हणून देव आपल्याला झोपीत टाकून गेला. काही शहाण्या माणसांनी ते रथाचे चाक पाहिले. अरे हे रथाचे चाक बघा ना, अयोध्येकडे गेला रथ. रथाच्या चाकामुळं त्या समाजाची दिशाभूल झाली. राम वापस गेले अयोध्येमध्ये. बघा ना तुम्ही रथाचे चाक. अरे इकडं रथ गेलाय. सगळे लोक उठले आणि अयोध्येला वापस गेले. अयोध्येमध्ये राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही, प्रधान नाही, रथ नाही. आणि मग लोकांनी मानावर माना टाकून टाहो फोडला. खूप रडले अयोध्येचे लोक. आणि लोकांनी जाहीर केलं, रामाला जर 14 वर्षाचा वनवास आहे तर आपण सुद्धा अयोध्येमध्ये राहून 14 वर्ष वनवास पाळायचा. म्हणून रामायणात वर्णन केलंय, 14 वर्षे अयोध्येमध्ये एकाही माणसाने शिजलेलं अन्न खाल्लं नाही. 14 वर्षे एकही बाई बाळांतीन झाली नाही. लोकांनी व्रत पाळलं, व्रतस्थ राहिले. संपूर्ण अयोध्येतला समाज दुःखी होतो आणि थांबतो. रामाचा दुसरा मुक्काम. रस्त्याने चालत असताना रामाच्या रथासमोर एक आर्दांड, डोक्याला तांबडी पट्टी बांधलेली, हातामध्ये काठी आणि एक भिलांचा राजा गुहक समोरून येतो आणि रामाच्या रथासमोर साष्टांग दंडवत घेतो. जगाचा बाप राम रथातून खाली उडी टाकतात आणि धरणीवर पडलेल्या त्या भिलाला कवटाळ्यामध्ये उचलून असं रामाने धरलं आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. त्यावेळेला तो भिल माग माग सरकतो. देवा दुरून बोला, दुरून बोला प्रभू, मी भिल आहे, भिल. 50 फुटावर लोक आम्हाला येऊ देत नाही, आमचा विटाळ पाळतात. देवा दुरून बोला, दुरून. त्यावेळेला रामाचे डोळे भरून आले. डबडबल्या डोळ्यांनी जगाचा बाप म्हणतो, अरे ही कमी जातीचा, हा कमी जातीचा आणि तो उंच जातीचा. ही जात माणसाने तयार केली. कसला तो कमी जातीचा आणि तुझा विटाळ लोक पाळतात. नको रे बाबा, रामाने कवटाळलं त्याला. आणि ही खरी रामराज्याची सुरुवात आहे. आज निवडून येण्यासाठी लोक स्टेजवर हातामध्ये माईक घेऊन भाषण ठोकतात. आम्हाला मतदान करा, आम्ही रामराज्याची स्थापना करू. हातामध्ये माईक घेऊन गप्पा मारून रामराज्य स्थापन होत नसतंय. त्याला गरिबाच्या घरात जाऊन गरिबाचे डोळे पुसावे लागतात, गरिबाची अडचण दूर करावी लागते. त्यावेळेला रामराज्य स्थापन होतंय. ही रामायणाची शिकवण आहे. त्यावेळेला तो भील रामाला हात जोडतो, प्रभू माझं दर्शन घडलं, पण माझी जात भाई, कुणी वडवलीला दही विकायला गेले, गवत विकायला गेले, सरपण विकायला गेले, गरीब गरीब लोक धंदा करायला गेले. माझं दर्शन घडलं प्रभू, पण माझ्या जातभाईचं दर्शन नाही घडलं तर मला पाप लागन. मी भिलांचा राजा आहे. चलो ना मेरे नगर में, आजचा मुक्काम माझ्या नगरीत करा. त्यावेळेला रामाचे डोळे भरून आले. राम म्हणले, गुहक, मला कोणत्याही गावात 14 वर्षे जाता येत नाही. मला कैकेयीने नियम घालून दिलेला आहे. नवे अंगावर वस्त्र घालता येत नाही, भांड्यामध्ये जेवता येत नाही, कपड्यावर झोपता येत नाही. नको बाबा, नको. तो भील म्हणतो, मेरे नगर में चलो. त्यावेळेला लक्ष्मणजी हसले, कारण लक्ष्मणजी म्हणले, 4 झोपडपट्टीचं तुझं गाव नाही आणि त्याला तू नगर म्हणतो, चलो मेरे नगर में. त्यावेळेला त्या भिलानी उत्तर दिलंय, लखन अयोध्या तुझं नगर आहे, पण आज तिथं राम हजर नाही, ते जंगल आहे. 4 झोपडपट्टीचं माझं गाव आहे छोटंसं, पण तिथं जगाचा बाप राम हजर आहे, ते मात्र नगर आहे.
नगराची परिभाषा तू जाणत नाही. आणि मग राम श्रंगवेरपूर त्या गावाचं नाव आहे, तिथं मुक्कामाला थांबले. रात्रीचा प्रसंग असतो. भील जातीचे लोक फाटक्या कपड्यावाले दर्शनाला येतात. जसं की आपली पंढरपूरला दिंडी पारध्याच्या वस्तीवर थांबती, तेरखेड्याच्या अलीकडून. दिंडीत येणाऱ्या लोकांना माहीत आहे, पारध्याच्या बाया कपडे अस्तव्यस्त असतात, पेलेले लोक असतात, अडचणी असतात, तरी पण मी तिथं दिंडी घेऊन जातो. पारध्याचे लोक पण रासामाईच्या पालखीला 100 पारध्याच्या बाया डोक्यावर कळशा घेऊन येतात का नाही, आणि वारकऱ्याच्या पायावर पाणी देतात. मला वाटतंय चांगल्या गावात जाण्यापेक्षा पारध्याची वस्ती दिंडी किती किती अण्णा, खरं सांगा, इतका आनंद. तसं सगळे भील जातीचे लोक रामप्रभूच्या दर्शनासाठी रात्री येतात. प्रसंग महाराज डोळ्यासमोर आला. गवताचं आसन लक्ष्मणाने तयार केलं आणि उशाला 2 दगड ठेवले. राम सीतेला झोपण्याची व्यवस्था करतोय लक्ष्मणजी, आणि गवताच्या आसनावर उशाला दगड घेऊन जगाचा बाप आणि आदिमाया शक्ती सीता झोपते ना, त्या रात्रीला लक्ष्मणाच्या व्रताचा प्रारंभ आहे. इथून दिसल तुम्हाला. 50 फुटावर कंबर बांधली लक्ष्मणाने आणि गवताच्या आसनाकडे पाहिलं, आणि भिलांचा राजा गुहक त्याला कवटाळून लक्ष्मणजी ढसाढसा रडले. त्या गुहकनं विचारलं, लखन का रे बाबा, इंद्राच्या महालाला लाजवीन असा महाल आहे राजा दशरथाचा, त्या महालामध्ये देवाला झोपायला मिळालं नाही का? हे गवताचं आसन आणि उशाला दगड का घ्यावा लागतोय? काय भानगड आहे? त्यावेळेला लक्ष्मणाने उत्तर दिलंय, भिल दादा, ही गोष्ट माझ्या दादाला विचारली मी. खूप महत्वाचे मुद्दे इथे. रामाला लक्ष्मणाने विचारलं की दादा, निरापराध माणसाला जर वनवासाला जाण्याची वेळ येते तर आपल्या नगरीमध्ये हा अन्याय आहे. राम म्हणले, बरोबर आहे. चूक नसताना एखाद्या माणसावर जर येशीमध्ये अन्याय होत असेल तर ही आपल्या गावामध्ये चूक आहे. राम म्हणले, बरोबर आहे लखन तुझं. लक्ष्मणजी म्हणले, दादा, गावामध्ये अन्याय ज्या दिवशी जन्माला येतो त्या दिवशी त्या अन्यायाचं थोबाड फोडणं हे गावातल्या शहाण्या माणसाचं काम आहे. राम म्हणले, हेही बरोबर आहे. मग लक्ष्मणजी म्हणले, मला परवानगी द्या, चूक करणाऱ्या माणसाचं मला थोबाड फोडायचं आहे. आणि तिथं राम थांबले. राम म्हणले, लक्ष्मणा, सगळं तुझं बरोबर आहे, पण वनवासाला मी येतोय आणि गवताच्या आसनावर झोपतोय, हा कोणाचाही दोष नसून हा माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. ज्या वेळेला आपल्यावर संकट येतंय ना महाराज, त्यावेळेला कोणत्याही माणसाने कधीही कोणावर रुसू नये. आणि का रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. आपलं घर जळालं, आपलं नशीब खराब आहे. आपलं लेकरू मेलं, आपलं नशीब खराब आहे. आपलं पोरग बिघडलं, आपलं नशीब खराब आहे. शेजाऱ्याच्या नावाने म्हणून या मनी, मानून हे खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा. प्रारब्ध कधी महाराज कोणी चुकवू शकत नाही. कोणताही माणूस मंदिराच्या दारामध्ये येऊन सकाळी देवाला म्हणतो माझं भलं कर, ही त्या माणसाची साप चूक आहे. देव कधी कोणाचं भलं करीत नाही, देव कधी कोणाचं बुरं करीत नाही. भोगतो ती आपल्या कर्माचे फळं भोगतो माणूस. कधी माणसाने विसरू नये. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, स्वप्नात सुद्धा देव नाही पाहिला आपण? कुणी पाहिला देव?
स्वप्नात सुद्धा देव ज्या माणसाने पाहिला नाही तो माणूस म्हणतो देवा माझं भलं कर. बाबा 12 वर्षे द्रौपदीची करंगळी देवाच्या बोटामध्ये होती. देव सोबत असून भलं का नाही झालं? तुम्ही कोण लागून गेले माझं भलं कर म्हणणारे? हो, नामदेव महाराजांचा खूप मोठा अभंग आहे. हे कृष्ण साह्य पांडवासी ते भोगी ती. आवाज कमी राहू द्या, पण इतकं मस्त चाललंय त्याचा काही बदल करू नका. हे कृष्ण साह्य पांडवासी ते भोगी ती नष्टचर्यासी साह्ये केले हरिहारासी प्रारब्ध कोणासी टळेना ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व सांडियला ठाव प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव शरीर संचिता अधीन धर्म राजा हिंडे वनवन कर्मे बुडाला रावण हे दुर्योधना प्रारब्धे ऐसी प्रारब्धाची ठेव हरिचंद्र तारा राणी हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळ राजा पुरुषार्थी तयाच्या विपत्ती प्रारब्धे ऐसी प्रारब्धाची ठेव काम बुद्धीचे हे सुख ऐसे मानिती ते मूर्ख चंद्रासी लागला कलंक इंद्रासी दुःख प्रारब्धे ऐशी प्रारब्धाची ठेव. एवढं लक्ष्मणाने त्या भिलाला सांगितलं. माझ्या दादानी सांगितलंय की प्रारब्ध कोणी चुकवू शकत नाही. रात्र संपली. सकाळी रामानी सुमंत प्रधानाला सांगितलं, सुमंतजी या, येतोय मी. हारत घेऊन तुम्ही आता अयोध्येला जा आणि माझ्या बाबाला सांगा की बाबा चिंता करू नका, 14 वर्ष संपल्यावर येईन मी. बाबा दुःख नका पाळू तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी तुमचा राम समर्थ आहे. माझा निरोप माझ्या बाबाला द्या. सीता माता म्हणते, सुमंतजी स्वतःच्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपला लाडका पुत्र श्रीराम वनवासाला पाठवणारा एक वचनी सासरा मला जन्मोजन्मी मिळावा, हा माझा संदेश माझ्या सासऱ्याला द्या. आणि माझ्या सासऱ्याला सांगा की बाबा तुम्ही दुःख पाळू नका, धीर धरा, 14 वर्ष झाल्यावर आम्ही येऊ घरी. निरोप. लक्ष्मणजी गरम झाले. लक्ष्मणजी म्हणले, सुमंतजी माझा निरोप द्या माझ्या बापाला. की मूर्ख, पत्नीच्या आहारी जाणारा बाप, वाईट शब्द वापरला लक्ष्मणाने. त्यावेळेला रामाने पटकन लक्ष्मणाचं तोंड दाबलं. सुमंतजी लक्ष्मणाचा संदेश माझ्या बाबाला सांगू नका. सज्जनानो, तो प्रधान ढोरासारखा रडत होता. रथाच्या चाक्यावर रथाच्या दांड्यावर सुमंतजी बसले, गुडघ्यात मान घातली आणि ढोरासारखं रडले. तिथून राम लक्ष्मण सीता निघून जातात. पुढे केवटाचा नावाड्याचा प्रसंग आहे. नावेचा दोर झाडाला बांधून एक नावाडी गंगेच्या काठावर बसलेला आहे.